गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 5 वर्षात अनेकांचा पराभव झाला, पण तरी सुद्धा त्यांना आमदारकी मंत्रिपद मिळाली, पण आपल्याला मिळाली नाहीत। त्यामुळे आता आपण आपल्या नेत्याशी चर्चा करणार असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मी अमित शहा यांची भेट घेणार आहे, अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे। माझ्या खांद्यावर अनेक बंदुका विसावण्याचा प्रयत्न करतायत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। कुणाला धमकवण्यासाठी, कुणाला सांगण्यासाठी, कुणाला इशारा देण्यासाठी करण्याची गरज नाही। ज्याला इशारा मिळायचा त्याला मिळतच असतो। मी 1000 वेळा माझी भूमिका सांगितली। मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोलले, याच गडावर अनेक वेळा बोलले। माझ्या मनात गाढ विश्वास, माझा नेता आहे अमित शहा। मी त्यांची भेट घेणार आहे। मी त्यांना वेळ मागितलाय, त्यांच्याशी मी मनमोकळं बोलणार आणि त्यांना विचारणार आहे, कारण मला आता माझा पिता जिवंत नाही आणि मी सांगितलंय की माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडलाय एक। मला त्यांच्याशी मी बोलणार। हितचिंतक खूप आहे, सगळेच दुसऱ्याही पक्षात आहे। सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानले। रडगाणं गाणारी मी नाही रे। कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणाऱ्या एवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाही। मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करतात, पण त्यांना मी विसावू देणार नाही। पंकजा मुंडे राजकारणात जीही भूमिका खेळेल ती छाती ठोकपणे खेळेल। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा 9वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्तानं गोपीनाथ गडावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी कुणासमोरही झुकणार नाही, काहीतरी द्या म्हणून पदर पसरणार नाही, जनतेसमोर पदर पसरेन। माझ्या भूमिका कोणाच्या आडून नसतात, तुम्ही धीर धरा आणि विश्वास ठेवा असं म्हणत पंकजा मुंडे भावनिक झालेल्या होत्या। भूमिका घ्यायची आहे माझ्या पत्रकार बांधवांनो, माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिनधास्त भूमिका घ्यायची। मला कुणाच्याकडे जाऊन काही मिळवायचं हे मला कधीच जमलं नाही। मी जे रुकणार नाही, थकणार नाही म्हणते, ते माझ्या लोकांना आशा देण्यासाठी म्हणते की नकारे नाराज हो, नकारे निराश हो। मी रुकणार नाही, थकणार नाही आणि माझी भूमिका बदलणार नाही, कुणासमोर झुकणार नाही। का झुकू मी समोर? मी नम्रपणे डोक महाराजांचं 3 वेळा दर्शन घेईन। माझ्यापेक्षा वयस्कर माणसाच्या पायावर 10 वेळा डोकं ठेवीन। माझ्यापेक्षा मोठ्या नेत्यांचे पण मी चरण स्पर्श करेन। मग कुठल्याही पक्षाचे असतील तर मोठ्या माणसाचा चरण स्पर्श करणं आपली संस्कृती आहे। पण मला काहीतरी द्या म्हणून मी कोणासमोर पदर पसरणार नाही, तुमच्या पुढे पसरणार आहे। मुंडे साहेबांना डोळे बंद करून त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला एक वाक्य आपल्या कानामध्ये नेहमी आठवत आहे, गुंजत राहील। ते म्हणजे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही। हे वाक्य गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा उच्चारलं त्याच्यानंतर मी हजारो वर्ष उच्चारलं तरीही त्या वाक्याची महत्त्व कमी होणार नाही।